यावेळेला मिस टायमिंग, झेल खाली शतरक्षक आहे, झेल होईल का? यस. ड्रॉप, कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच, जिंका मॅच असं म्हणतात. आणि इथे मात्र कॅच सुटलाय, जीवनदान मिळालं सनीला. 0 धावसंख्यावरती, वैयक्तिक 0 धावसंख्येवरती 14 धावा स्कोर कार्डवरती आहेत. रणजित कट्टे पाटील स्मृती या संघाच्या माध्यमातून पहिली जोडी मैदानामध्ये खेळत असताना एज लागली आहे. बॉल चालला मागे सुरेशच्या दिशेला, फ्लाय स्लिपला, परंतु सुरक्षितरित्या बॉल कॅरी झाला. खरं तर त्या ठिकाणी एकच रन आली. 1 ओव्हरनंतर मात्र धावा स्कोर कार्डवरती आपण पाहू शकाल. बिनबाद 15. बऱ्याच घडामोडी घडल्या, 2 षटकार आले, जीवनदानी मिळाले आणि अशा पद्धतीने 15 धावा या धावफलकावरती आपण लागताना पाहत आहे पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. सेकंड ओव्हर स्वतः कॅप्टन सुरेश मोहिते यावेळेस गोलंदाजी मार्कवर दिला आहे. कदा रणजित कट्टे पाटील टीमसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे एकही खेळाडू बाद झालेला नाही आहे. अजूनही संतोष आणि सनी हे खरं तर यस फॅक्टर विकेटवरती आहेत आणि हे खेळाडू जर का शेवटमध्ये उभे राहिले तर एक मोठं टार्गेट त्या ठिकाणी पाहायला मिळेल. प्रचंड वेग, गती, पेसचा योग्य वापर, टप्पाही सुंदर सुरेश मोहिते यांच्याकडून पाहायला मिळाला. सामना 4 ओव्हरचा, याकडे देखील लक्ष द्या. 4 षटकं तुम्हाला खेळायचे आहेत. मागचे सामने 3 ओव्हरचे आपण पाहिले, मागच्या 3 सामने, यानंतर 4 ओव्हरचे सामने आपण मैदानामध्ये पाहत आहे. पावसाळी फॉर्मॅट, झटपट क्रिकेट. यावेळेला आणखीन एकदा वेगवान चेंडू. सुरेश मोहिते खरं तर एक अष्टपैलू खेळाडू आहे या कंबोली परिसरातला. चांगली बॅटिंग, चांगली बॉलिंग, अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी, थोडंसं व्हेरिएशन, लाईन टू लाईन बॉल. खेळाडूला त्या ठिकाणी डॉमिनेट करत असताना संतोष गोस्वामीला सुरेश मोहिते हा गोलंदाज या ओव्हरमध्ये पहिल्या 2 बॉलमध्ये पाहायला मिळाला. वेगवान आणि ते सरळ गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली. यावेळेला दबाव वाढला डॉट बॉलचा आणि बॉल हवेमध्ये, नो बॉल कॉल. जरी झेल टिपला तरी खेळाडू बाद होणार नाही, पण झेल चांगला टिपला. गरागरा भवऱ्यासारखे फिरले त्या ठिकाणी राहुल जाधव. लास्ट मोमेंटपर्यंत चेंडूमध्ये नजर ठेवली, परंतु ओव्हरस्टेपिंगचा नो बॉल इशारा आलाय. 1+1 2 धावा. ओव्हरस्टेपिंगचा नो त्या ठिकाणी पंचांनी घोषित केलाय. चांगल्या पद्धतीचा झेल टिपला होता राहुल जाधव या यष्टीरक्षकाने, परंतु नो बॉल असल्या कारणानं सुरक्षित आहे संतोष गोस्वामी विकेटवरती. 2 धावा आलेल्या आहेत. धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळतील आतापर्यंत 17. लॉस ऑफ 0 विकेट्स. एकही खेळाडू बाद झालेला नाही आहे. अँड 17 धावा. यावेळेला सनी, मी मगाशी म्हटलं ऑन साईड हा त्याचा स्ट्रॉंग झोन आहे आणि त्याच्या रडारमध्ये बॉल होता, तो नक्की सीमा पार पाडवतोय. षटकार. 6 धावा. 6 धावा इथे आलेल्या आहेत आणि 6 रनच्या मदतीने 23 धावा धावफलकावरती. सुरेश मोहिते थोडासा वरचढ करत होता या मॅचमध्ये, या इनिंगमध्ये थोडासा उजवा ठरत होता ॲज अ बॉलर म्हणून आणि त्याच्यावरती आक्रमण करताना आपण सनीला पाहताय. षटकार. खूप चांगली बॅटिंग सनीकडून होत असताना 23 रन 23 धावा या धावफलकावरती आहेत. सिंग इज किंग. आणि इथे गती होती, प्रचंड गती आणि या गतीने बीट केलं. एज लागली आणि त्यानंतर विकेट किपरने झेल टिपला. कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद झाला सनी. पहिला धक्का बसला रणजित कट्टे पाटील स्मृती टीमला सनीच्या स्वरूपात. 7 क्रमांकाची जर्सी त्यांनी परिधान केली आहे, लकी नंबर 7. तो बाद झाला. सुरेश मोहितेने थोडा बॉल टॉस केला आणि त्यानंतर मात्र झेलबाद होताना त्याला आपण पाहिलं. नवीन फलंदाज सुहास. नवीन बॅटर सुहास मैदानाकडे जाताना आपण पाहू शकाल. 2.5 चेंडूचा खेळ संपला. धाबा स्कोर कार्डवरती
23 पाहायला मिळतील. 4 ओव्हरचे सामने आहेत, लक्ष असू द्या. तिन्ही सामने. पाऊस थांबलाय, खरं तर चांगलं वातावरण निर्माण झालंय. 4चा सुमार. दिवस थोडा मोठा आहे, त्याचा ॲडव्हान्टेज आयोजकांना होईल. यावेळेला खरं तर थोडंसं व्हेरिएशन करायचं होतं आणि अतिरिक्त बाउन्स या चेंडूवरती पाहायला मिळाला. निर्धाव बॉल, निर्धाव नाही आहे खरं तर, माफी असेल, वाईट चेंडू, अनप्लेएबल चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. डोक्याच्या वरून बॉल ट्रॅव्हल झाला. 1 बाउन्सर ही वॉर्निंग ही त्या ठिकाणी मिळाली. गोलंदाजाला अतिशय अयोग्य अंपायरिंग देखील स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. अनऑफिशियली खरं तर ऑफिशियल अंपायर नाही आहेत, परंतु प्रत्येक टीमने सहकार्य केलं. विजेत्या संघाने या स्पर्धेसाठी निर्णयाचा सन्मानही प्रत्येक खेळाडूने केला. हे देखील वैशिष्ट्य या स्पर्धेमधलं. यावेळी सरळ बॅटने 20 स्टेपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल थांबला आहे, ज्या ठिकाणी पाणी साचलं तिथे पडला आहे आणि 2चा प्रयत्न, 2 धाबा पूर्ण. तिसऱ्या रनसाठी निघाले, नकार. या ओव्हरमध्ये आपण पहिला दुसऱ्या ओव्हरचा खेळही संपलाय नाही आहे खरं तर, अजून एक बॉल बाकी आहे आणि धावा आतापर्यंत धावफलकावरती 26-26 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये धावा होत्या 15 आणि आतापर्यंत पहिल्या 5 चेंडूमध्ये 11 धावा खर्च केलेल्या आहेत. खरं तर सुरेश मोहिते या गोलंदाजाने लेट कट, ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं म्हणतात आणि इथे मात्र आउटफील्ड धीमी झाली आहे, स्लो झाली आहे. 3 धावा. या करतर चेंडूवरती मिळाल्या आणि 2 ओव्हरचा खेळ त्या ठिकाणी संपला गेला. 29 रन स्कोर कार्डवरती. यावेळेला बॅटचा फेस लवकर क्लोज झाला, का तर लवकर पोझिशनमध्ये आले होते, परंतु बॅटचा फेस लवकर क्लोज झाला, त्यामुळे बॉल धीम्या गतीने निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. टाईम करता आलेला नाही आहे. निर्धाव चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. तिसरं षटक मार्गस्थ आहे. आजच्या करता दिवसातला 11वा सामना आपण इथे पाहत आहे. ॲक्युरेट वेलेवरती स्पर्धा सुरू झाली. 8:17 पहिला चेंडू पडला, त्यानंतर मात्र डावाला सुरुवात. यावेळेला देखील लाऊड अपील होताना राहुल जाधव यांना आपण पाहू शकाल. यष्ट्यांच्या मागून दबाव क्रिएट करत असताना कधी कधी वाईटचा निर्णय बदलवण्यासाठी पंचावधी प्रेशर टाकण्याचा देखील प्रयत्न विकेट किपर आणि त्या ठिकाणी फ्लाय स्लिप असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून केला जातो आहे. पण तिथे हा निर्धाव चेंडू डॉट बॉल. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी तिसऱ्या ओव्हरमध्ये होताना आपण पाहता या खेळाडूच्या माध्यमातून. यावेळेला बॉलला सोडून दिला आहे, लेफ्ट केला आहे उजव्याच्या बाहेर. वाईटचा इशारा पंचांकडून येताना पाहायला मिळाला. एक्स्ट्रामध्ये भर पडेल, धावसंख्या स्कोर कार्डवरती पाहायला मिळेल 32 रन. 3 ओव्हरमध्ये 50+ टार्गेट उभं झालं होतं, ते टार्गेट चेसही झालं होतं. त्यामुळे आता सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं रणजित कट्टे पाटील थोडा मागे आहे संघ. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू होता. अटेम्प्टेड वाईट बॉल असंही म्हणायला लागेल, कारण कधी कधी जाणून बुजून एखादा वाईट करण्याचा प्रयत्न होतो, त्याच्यावरती एखादा फलंदाज फुल उत्साहामध्ये फुल जोशामध्ये मोठा फटक घेण्याच्या नादामध्ये एज लागून झेलबाद होण्याचा देखील चान्सेस वाढत आहे. त्यामुळे हे चेंडू फेकले जातात गोलंदाजांकडून. पुन्हा एकदा खरं तर वाईटचा इशारा.
स्लॅश करता आला असता हा चेंडूला थोडासा मागे जाऊन तुम्ही कव्हर पॉईंटला देखील खेळू शकताय, पण तिथे चेंडूला सोडण्याचा निर्णय घेतला. वाईडचा इशारा, सलग 3 वाईड. गोलंदाज त्या ठिकाणी राजू, त्यांना आपण पाहू शकाल 2 धावा, त्यानंतर 2 डॉट, सलग 3 वाईड, अशा एकूण 5 धावा आतापर्यंत या षटकामध्ये खर्च झालेल्या आहेत. एकूण धावसंख्या स्कोर कार्डवरती 34, 34 धावा. एक फलंदाज बाद झाला सनी. यावेळेला यॉर्करचा प्रयत्न डाऊन द लेग स्टिकच्या बाहेर, सलग 4था वाईड. 4 वाईड सलगचे आपण पाहत आहे राजू यांच्या माध्यमातून. कधी कधी खरं तर दिशा भरकटली की दशा व्हायला लागते की वेळ लागत असं म्हणतात. त्यामुळे इथे दशा झाली, 4 वाईड टाकले राजू या गोलंदाजाने. लांब लचक असं हे षटक आता होत चाललंय. इथून जरी लिगल बॉल टाकले तरी 10 बॉलच्या हे षटक तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर मात्र कमबॅक, टॉस केला बॉलला, परफ्यूम डिलिव्हरी, नाकासमोरून निघून गेला विकेट किपरच्या दिशेने. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. 4 वाईड नंतर मात्र अचूक टप्प्यावर अचूक लाईनमध्ये टाकलेला हा चेंडू त्या ठिकाणी राजू यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. डॉट बॉल. अजून 2 बॉल बाकी आहेत या ओव्हरमधले. धावांचा मात्र वर्षाव नाही, पण इथे चांगलं टायमिंग, ऑन द राईस या फटक्यांची गरज आहे. बरोबर 20 स्टेपमध्ये त्या ठिकाणी लॉंग ऑफच्या वरून चालला बॉल, सीमा पार षटकार. एक्केचाळीस धावा. त्यानंतर मात्र हा मिस टायमिंग, मागे बॉल चाललाय, जज करतात फिल्डर, परंतु तिथे मात्र बऱ्याच घडामोडी घडतात. फिल्डिंग करत असताना 2 रन या बॉलवरती असतील. 3 ओव्हर कंप्लीट. टोटल रन संख्या आपण जर पाहिली, एक खेळाडू बाद 43. आता शेवटचं षटक बाकी आहे, अंतिम षटक. 43 धावा धाव फलकावरती. रॉयल बी अँड काळभैरव कंबोली या 2 टीममध्ये टॉस केला जाईल दुसऱ्या सेमीफायनलचा. रॉयल बी अँड काळभैरव कंबोली या 2 टीममध्ये आपण टॉस करणार आहोत पुढच्या मॅचचा. 4थ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कपदी बॉल तयार. यावेळेला मिसिट अप्रतिम झेल त्या ठिकाणी पकडलाय. प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन मात्र 10 झेल टिपला. खेळाडू बाज त्या ठिकाणी होतोय.
स्कोर कार्डमध्ये आता बनत आहेत 57 या षटकातील पहिल्या सत्रातील आता काही बॉलचा खेळ बाकी आहे. 3 चेंडू बाकी आहेत आणि निर्णायक खरं तर हे फटके आहेत. काळ भैरव कळंबोली टीमचा कॅप्टन पहिले सत्र समाप्त होण्या अगोदर आपण टॉससाठी यावेळेला पुन्हा एकदा फिरून मारलाय स्क्वेअर लेग बाउंड्यांच्या बाहेर. अजून एक षटकार लगातार तिसरा हॅट्रिक पूर्ण करतोय फलंदाज. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल सुहास. चौथा खरं तर षटक आता थोडासा अंगलट आलाय. यावेळेला आणखीन एकदा ताकद वापरली या फटक्यामध्ये मिड विकेटच्या दिशेने हा फटका. चला डीपमध्ये पाणी थांबलं त्यासाठी बॉल लँड झालाय. दुसऱ्या रनचा प्रयत्न होताना आपण पाहू शकाल 2 धावा आल्या. 2 रन अजून एक बॉल बाकी आहे. टोटल धावसंख्या स्कोर कार्डवरती 65 रन स्कोर कार्डवरती पाहायला मिळतील. ग्रेट कमबॅक. खरं तर रणजित कत्ते पाटील या संघाचं ज्यामध्ये सुहासचं कौतुक करावं लागेल. कमी धावा असताना मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये संयम दाखवला. अगदी लास्ट मोमेंटला आक्रमक फलंदाजी साकारत असताना 60+ रन धावा फलकावरती आपण पाहू शकाल आतापर्यंत. पुन्हा एकदा फुल टॉस. शेवटच्या बॉलवरती देखील शेवट गोड केलाय. षटकाराला 71 धावा. 72चं टार्गेट. चला काळभैरव कळंबोळीचा कॅप्टन आणि रॉयल बीचा कॅप्टन आलेला आहे. काळभैरव कळंबोळीचा कॅप्टन टॉससाठी आपण लवकर यायचं आहे. काळभैरव कळंबोली टीम या आपण टॉससाठी यायचं आहे. काळभैरव कळंबोली टीमचा कॅप्टन वारंवार सूचना येत आहेत. रॉयल बीचा कॅप्टन इथे आलेला आहे. काळभैरव कळंबोली संघाचा संघानायक आपण टॉससाठी आलेला आहात. टॉस आपण करूया. 4 ओव्हरचा सामना. सेमीफायनल नंबर 2. 72चं टार्गेट. 18च्या सरासरीनं पुढे जायचं आहे खरं तर त्या ठिकाणी जय मल्हार टीमला या मॅचमध्ये.
72 धावांचा टार्गेट मैदानामध्ये चेस करायचा आहे. रणजित कट्टे डीजी किंग्स 11. खरं तर प्रत्येक संघाचं नाव भरपूर मोठं आहे आणि वारंवार या गोष्टी आम्हाला आमच्याही निदर्शनास येत आहेत आणि इथे मात्र या संघाने प्रथम फलंदाजी करताना 71 धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस बी, जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस बी हा संघ उतरला आहे, ज्यामध्ये सुरेश मोहिते, राहुल जाधव पहिल्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज त्या ठिकाणी येत आहेत. साहिल त्या ठिकाणी येत आहेत. 72 18च्या सरासरीने पुढे जायचा. पहिल्या बॉलवर पहिला मोठा धक्का, आनंदाचं वातावरण, आनंदाचे डोही आनंदे तरंगे असं म्हणतात आणि पहिल्या बॉलवरती गोल्डन डक झालाय सुरेश मोहिते. सुरेश मोहिते हा अतिशय मोठा धक्का आहे जय मल्हार फोर्स फिटनेस बी या टीमला. कारण या खेळाडूकडून प्रचंड अपेक्षा होत्या. जास्त वेळ जर उभा राहिला असता विकेटवरती तर त्यालाही त्याच्या बॅटमधून मोठे फटके हे पाहायला मिळाले असते, परंतु हा खेळाडू बाद झालाय. त्यानंतर 1 डाऊनला 3ऱ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज झालाय विनोद भिल्ले हा खेळाडू. पार्टनरशिप गरजेची आहे. जर पार्टनरशिप झाली तर नक्कीच या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतोय. अजूनही राहुल जाधव हे खेळाडू उभे आहेत मैदानामध्ये. रणजित कट्टे डीजी किंग्स 11 हा संघ मैदानामध्ये आहे आणि या संघाने दमदार कामगिरी पहिल्या सत्रामध्ये केली. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी तर विनोद, राहुल या 2 फलंदाजांना मात्र खरतर मोठ्या संयमाने मोठ्या धैर्याने लढावं लागेल. टॅपिंग क्रिकेट. साहिल बॉल खाली येत आहेत, पण तो चेंडू त्यांना पकडता आलेला नाही आहे. 1 रन इथे आलेले आहे. अकाउंट ओपन झालंय. मॅच ऑन आहे. 72 धावा एवढ्या मोठ्या देखील नाही आहेत. राहुल जाधवकडे देखील क्षमता आहे. त्याने मागच्या सामन्यामध्ये चांगली फटकेबाजी केली होती. हा खेळाडू वेगवान, प्रचंड वेग या चेंडूमध्ये पाहिला साहिलचा. डॉट बॉल. बॅट स्विंग येण्या अगोदर बॉल निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. एवढ्या वेगाने टाकलेला हा चेंडू आपण त्या ठिकाणी पाहिला. गुड कमबॅक. यावेळेला रिलीज ऑफ डिलिव्हरीमध्ये थोडासा व्यत्यय निर्माण होताना पाहिला. डेड बॉलचा इशारा. मृत चेंडू, मुवमेंट नाही आहे. डॉट बॉल. यावेळेला लेग ग्लान्सचा प्रयत्न डाव्याच्या बाहेर डाऊन द लेग खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु वाईडचा इशारा येतोय. एक्स्ट्रामध्ये भर पडेल. धावसंख्येत बदल. थर्ड मॅनला बॉल चालला. मागे फिल्डर आहेत त्यांच्या दिशेने. 1 रन क्विकली कंप्लीट. मागच्या खरं तर इनिंगमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये ज्या धाबा आल्या सुहासच्या बॅटमधून, त्याच धाबा या संघाचा कॉन्फिडन्स हाय करत असताना पाहायला मिळालं इनिंगमध्ये. इथे जिंकला तर तुम्ही बक्षीस पात्र व्हाल. 1 ट्रॉफी तुमच्या नावावरती राहील, प्रथम किंवा द्वितीय. त्यामुळे हा सामना जिंकणं फार महत्त्वाचा आहे दोन्ही टीमसाठी. डू आर डाय, करो या मरो अशी सिच्युएशन. आणि अशा परिस्थितीला मात्र विनोदचा हा तडाखा. सुरेश बाद झालाय, परंतु मैदानामध्ये विनोद आलाय, त्याने मारलाय षटकार. 6 धावा. नऊ धावा धावफलकावरती. चांगलं टायमिंग. पुन्हा एकदा हुकचा प्रयत्न होता आणि यावेळेस आपण पाहताय बॉल ट्रॅव्हल झाला आहे बरोबर डाव्या आणि मधल्या वरून. पंचाच्या निदर्शनात आला आणि पहिल्या
ओव्हरमध्ये पहिलं ओव्हर अतिशय लाभदायक राहिलं फिल्डिंग करणाऱ्या टीमला, कारण या पहिल्या ओव्हरमध्ये सुरेश मोहितेचा विकेट मिळाला. धावाही कमी खर्च केल्या, फक्त 9 धावा खर्च केल्या साहिलने. चांगलं षटक हाताळलंय. 72चं टार्गेट म्हणजे दिल्ली अभिभी दूर आहे. 63 धावांची गरज 3 ओव्हरमध्ये. अशक्यला खरं शक्य करावं लागेल, इम्पॉसिबलला खरं तर आय एम पॉसिबल, म्हणजे मी करू शकतो हे तुम्हाला करून दाखवावं लागेल या मॅचमध्ये. राहुल जाधव याला आपल्या क्रिकेट कारकिर्दीतली मात्र आणखीन एक अविश्वसनीय इनिंग साकारायची आहे. यावेळेला टॉस केलेला बॉल, लाईन चांगली होती. निर्धाव चेंडू. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती आपण पाहता गोलंदाज झालेले आहेत. अक्षय, मगाशी प्रशांतने त्याचं भरभरून कौतुक केलं. कोलकाता नाईट रायडर्सच्या खेम्यामध्ये त्याने वॉर्मअप केलं आहे सातत्याने. असा खेळाडू, लेदरमध्ये प्रावीण्य आहे आणि अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी. दबाव आता वाढत चाललाय बॅटिंग टीमवरती. जसजसे डॉट बॉल येतील तसतसा प्रेशर हा खरं तर वाढत जाईल बॅटिंग टीमवरती, आणि तेच घडतंय मैदानामध्ये. 2 सलग डॉट बॉल त्या ठिकाणी अक्षयकडून पाहायला मिळाले. त्यामुळे प्रेशर थोडंसं आता राहुल जाधववरती प्रेशर, जय मल्हार या टीमवरती, जय मल्हार फोर्स फिटनेस या संघावरती वाढू लागलेला. धावांचं नाही आहे, अजूनही काहीही घडलेलं नाही आहे, काहीही बिघडलेलं नाही आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागतील. यावेळेस आपण पाहिला इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरला हा फटका. मॅक्झिमम हिट राहुलचा. पुन्हा एकदा चांगला नेत्रदीपक टायमिंग स्ट्रॉ शॉट, षटकार. या फटक्यावरती आल्या. यावेळेला लिडिंग एज आणि बॉल थर्ड मॅनला चाललाय मागे. आउटफील्ड थोडीशी धीमी झाली लास्ट मोमेंटला. असं वाटलं होतं 4 मिळतील, पण नशिबाची साथ फिल्डिंग टीमच्या वाट्याला राहिली आहे. 2 धावा या बॉलवरती आल्या. राहुल संघर्ष करतो, झगडतोय, लढतोय आपल्या टीमसाठी धावा बनवण्यासाठी. तो मात्र प्रचंड मेहनत घेतोय. त्याला यश मिळेल का? हार मानायचीच नाही आहे त्यांना. हार तेव्हाच माना जोपर्यंत तुमच्या फोटोला हार लागत नाही आहे, आणि इथे तुम्हाला आता प्रयत्न करावे लागतील. यावेळेला खरं तर आपण पहिला अतिरिक्त उसळीचा बॉल होता, ज्या ठिकाणी पंचांनी वाईड घोषित केलं आहे. 1 बाउन्सर फॉर 1 ओव्हर ही वॉर्निंग त्याला देण्यात आलेली आहे. टोटल रनसंख्या आपण जर पाहिली आतापर्यंत 18ची सरासरी पर ओव्हर मागे होती, पण दुसरं षटक सुरू आहे आणि आतापर्यंत 18 धावा. याही वेळेला आपण पाहिला लाईन मिस केली आहे, उजव्याच्या बाहेर टाकलेला चेंडू. वाईडचा इशारा. 19 रन स्कोर कार्डवरती, 19 रन ऑन स्कोर कार्ड. बघा, सुरेश बाद झाल्यानंतर मात्र धावांची गती ही प्रचंड कमी झाली. यावेळेला बघा पाण्यामध्ये सूर मारलाय त्या ठिकाणी सनीने. स्विमिंग पूलमध्ये आपण गेल्यावर कसा सूर मारतो तसा सूर त्याने मारला होता. प्रयत्न चांगले केले होते. एवढा प्रचंड पाणी साचला त्या सकळ भागामध्ये, आणि तिथे झेल टिपताना मात्र प्रयत्न चांगले होते. रमा महानबर यांचं या ठिकाणी आगमन या पण मंचकावरती. यावेळेला वाईटचा इशारा येतोय. एक्स्ट्रा रन खर्च करत असताना त्यांना आपण पाहू शकाल. अतिरिक्त रन सिंगल डबलने तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाहीये. तुम्हाला खरं तर मोठे फटके हे या ठिकाणी खेळावेच लागतील. टार्गेट मोठं, तितकीच मोठी उत्तुंग कामगिरी ही करावीच लागेल. पुन्हा एकदा लिडिंग एज लॉन्च स्टॉपला मात्र बॉल चाललाय मागे. सुरेश मोहिते असते मैदानामध्ये तर चित्र वेगळं असतं, परंतु क्रिकेटमध्ये जर तर नाही आहे. वर्तमान स्थिती फार महत्त्वाची आहे. सेकंड ओव्हर कंप्लीट, 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 23 धावा धावफलकावरती. अजूनही 12-51 मापे असं 12-49 टार्गेट बाकी आहे.
पहिला मोठा फटका स्टँड अँड डिलिव्हर्ड डाऊन द ग्राउंड हा स्ट्रोक पाहिला राहुल जाधवचा षटकार. मैदानामध्ये करतोय पुन्हा एकदा फुल टॉस. आ बैल मुझे मार. फुल टॉस मध्ये फुल टोल वसूल केलाय. आक्रमण सुरू आहे. लगातार दुसरा षटकार आलाय. सीआयडी शुभम वरती आक्रमण करताना राहुलचा हा फटका बॉल उंच गेलाय आणि अंतरही कापला. यस इट इज अ मॅक्झिमम षटकार. बारी बारी सबकी बारी. पहिले तुम्हारी तो हमारी असं सांगत असताना 3 षटकार आपण पाहिले. अजूनही मोठा प्रवास पूर्ण करायचा आहे. 9 चेंडूमध्ये 31 म्हणजे 5 षटकार अजून खेळावे लागतील या मॅचच्या दरम्यान टीमच्या विजयासाठी. चांगली फलंदाजी साकारली. या खरं तर लढतीमध्ये राहुल जाधव या फलंदाजाने सुरेश मोहितेची कमी त्याने जाणवून त्या ठिकाणी दिली नाही. इतकी चांगली खेळी त्याने साकारली आतापर्यंत. शेवटपर्यंत लढणार, शेवटपर्यंत संघर्ष करणार, हार मानायची नाहीये राहुलला. अथक प्रयत्न त्यांना करायचे आहेत. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा ब्लास्ट. यावेळेला देखील उंची घेतली आहे. जज करतात फिल्डर. त्यांच्याही डोक्यावरून सलगचा 4था षटकार आलाय. राहुल जाधव ही इज ऑन फायर. राहुल जाधव. खरं तर आता टीम मीटिंग बोलण्यात आलेलं आहे. सटर्जी आखावी लागेल. राहुलला कशा पद्धतीने रोखता येईल. अनस्टॉपेबल. राहुल 4 षटकार त्याने मारलेले आहेत. आता 8-25 सामना जवळ आलाय असंही म्हणायला हरकत नाहीये. जोपर्यंत राहुल उभा आहे तोपर्यंत या सामन्यामध्ये सुरक्षित आहे. जय मल्हार फोर्स फिटनेस बी संघ अडचणी वाढत चाललेल्या आहेत. या ठिकाणी रणजित कट्टे DG किंग्स 11 संघाच्या वाट्याला 8 मध्ये 25 करायचे आहेत. आयुष्यात सर्व काही हरला तरी चालेल, परंतु हिम्मत कधी हरू नका, कारण ज्याच्यात हिम्मत त्याला किंमत. यावेळेला स्विंग अँड मिस. डॉट बॉल गरजेचा होता आणि हा डॉट बॉल टाकलाय खरं तर गोलंदाजाने. 5वा बॉल डॉट आलाय. सलग 4 षटकारानंतर मात्र हा बॉल डॉट आलाय. आता निर्णायक चेंडू त्याला टाकायचा आहे. 7-25. 7 बॉल 25. जर का इथे षटकार आला तर मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत निर्माण होईल, चुरस निर्माण होईल. आणि राहुलचा विकेट फार महत्त्वाचा. राहुल जितका वेळ विकेटवरती उभा राहील तितका दबाव रणजित कट्टे DG 11 खरं तर या संघावरती राहील, कळंबोली संघावरती. यावेळेला स्विंग अँड मिस. कमबॅक. 4 चेंडूनंतर मात्र सिली मिडॉन आपला 2 फिल्डर उभे राहिले. फलंदाजाची एकाग्रता त्या ठिकाणी भंग केली आणि अशा परिस्थितीचा फायदा झाला का तर फिल्डिंग टीमला. आता 6 बॉल 25चं समीकरण. शेवटचं षटक बाकी आहे. एका षटकामध्ये मनीष शर्माने 32 केल्या सचिनच्या अगेन्स्ट, तर 25 का होणार नाही. हाच अप्रोच जर फलंदाजाने मनामध्ये ठेवता या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतोय. तर दुसऱ्या बाजूने कमबॅक झालंय आणि इथे मात्र कमबॅक करत असताना हा सामना जिंकता कसा येईल, धावा डिपेंड कशा करता येईल याकडे मात्र फिल्डिंग टीमला लक्ष द्यावं लागेल.
सुहास ज्याने खरं तर फलंदाजीमध्ये चांगलं योगदान दिलं पहिल्या सत्रामध्ये आपल्या टीमला, तो मात्र आता या ओव्हरमध्ये बॉलिंग मार्क पद्याला लास्ट ओव्हरमध्ये सुहासनेच ब्लास्ट केले होते. आता तोच लास्ट ओव्हरमध्ये आला. त्याच्या समोर आहेत फलंदाज विनोद. 6-25 24 जरी झाल्या तरी निर्णय लागेल. यावेळेला ऑन साईडला फटका खेळला आहे. राहुलने स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. विश्वास फार महत्त्वाचा आहे. सेल्फ कॉन्फिडन्स ज्याच्याकडे आहे, जगाच्या पाठीमध्ये कुठेही जा तुम्हाला मरण नाही आहे असं म्हटलं होतं स्वर्गीय दिवंगत बाळासाहेब ठाकरे. पंतनी बाळासाहेब ठाकरेंचं वाक्य होतं, आत्मविश्वास फार गरजेचा आहे. कॉन्फिडन्स, ओव्हर कॉन्फिडन्स कधी कधी अंगलट येतो, पण तिथे राहुलने आत्मविश्वास दाखवला आहे. या वेळेला फटका फसला आहे, दबाव आणि मॅच टर्निंग विकेट आहे राहुलची. आता 4 बॉलमध्ये 24 म्हणजे प्रत्येक बॉलमध्ये षटकार मारावा लागेल फलंदाजाला.